भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील तृतीय खंड म्हणजे तिसरा खंड चालू असून तिसऱ्या खंडातील भाग 4 आपण पाहत आहोत. आणि भाग चौथ्यामधील चॅप्टर 5 आहे. यज्ञ यागावर विश्वास ठेवणे हा अधम्म आहे. तर अगोदर आपण समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सधम्म देशना सुखा संगस्त सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता आणि सुखद समूह तपस्या. धम्मपद बुद्धवग्गो 14:194. समर्पण संपलेलं आहे. आणि आता आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करतो. ही दुरावस्था थांबवण्याचा एक मार्ग आहे. तो असा, आपल्या राज्यात जो कोणी गुरेढोरे पाळतो, शेती करतो, त्यांना महाराज आपण भोजन द्यावे. शेती पेरणाऱ्याला बी बियाणे द्यावे व आपल्या राज्यात जे कोणी व्यापार करणारे लोक आहेत त्यांना महाराजांनी व्यापार करण्यासाठी भांडवल द्यावे. जे कोणी आपल्या राज्यात सरकारी कर्मचारी आहेत त्यांना महाराजांनी भोजन आणि वेतन द्यावे. मग हे सर्व लोक आपापली कामे करीत राहतील आणि देशात उत्पात होणार नाही. राजाचा अधिकार होऊ लागेल, देश सुखाने शांती अनुभवू लागेल आणि जनता एकमेकावर संतुष्ट राहून आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचेल आणि आपल्या घराची दारे उघडी ठेवून निर्धास्तपणे वागतील. जेव्हा राजा महाविजेता याने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानून त्याप्रमाणे केले, लोक आपापल्या कामात मग्न झाले आणि देशात उत्पात करण्याचे त्यांनी सोडून दिले. राजाचा कारभार वाढत राहिला, देश सुख शांती अनुभवू लागला आणि जनता एकमेकावर संतुष्ट होऊन सुखी झाली. आपली मुले कडे खांद्यावर घेऊन नाचू लागली आणि दरवाजे उघडे ठेवून वावरू लागली. जेव्हा सर्व उत्पात शांत झाला तेव्हा राजा महाविजेत्याने आपल्या पुरोहिताला बोलावले आणि म्हटले, सर्व उत्पात शांत झाला आहे, देश खुशालीत आहे, मला आता महायज्ञ करावयाचा आहे. तेव्हा माझे दीर्घकालीन कल्याण साधेल असा महायज्ञ कसा करावा हे आपण मला सांगावे. असं त्या महाविजेता राजाने त्या पुरोहिताला विचारलं. पुरोहित म्हणजे पंडित. पुरोहिताने राजाला उत्तर दिले, राजा, आपल्या राज्यात जे जे मांडलिक क्षत्रिय असतील त्याप्रमाणेच राज्यात जे जे मंत्री अधिकारी आणि प्रतिष्ठित ब्राह्मण असतील, ब्राह्मण म्हणजे बुद्धिवान लोक, त्याप्रमाणे जे जे संपन्न गृहस्थ असतील त्या सर्वांना आमंत्रण पाठवून कळवावे की मी एक महायज्ञ करू इच्छितो. तेव्हा माझे हित आणि कल्याण जो दीर्घकाळ राखू शकेल अशा त्या महायज्ञास अनुमती द्यावी. म्हणजे सर्व लोकांच्या विचाराने करा असं त्याचं म्हणणं आलं. तेव्हा
हे ब्राह्मण कूटदत्ता, त्या राजाने आपल्या पुरोहिताचा सल्ला मानला. तथागत सांगायला लागले, मानला आणि त्याने सांगितल्याप्रमाणे केले. क्षत्रिय, मंत्री, ब्राह्मण आणि गृहस्थ या सर्वांनी असे उत्तर पाठवले की महाराज, आपण यज्ञ करावा. यज्ञाला हीच वेळ योग्य आहे. राजा विजेता हा सुज्ञ आणि गुणसंपन्न होता, हुशार होता. त्याचा पुरोहितही तितकाच सुज्ञ म्हणजे जाणता आणि हुशार आणि गुणसंपन्न होता. ब्राह्मण हो, तो यज्ञ सुरू करण्यापूर्वी त्या पुरोहिताने त्या यज्ञासाठी काय करावे लागणार होते हे राजाला स्पष्ट करून सांगितले. तो पुरोहित बोलला, महाराज, यज्ञाचा प्रारंभ करण्यापूर्वी किंवा महायज्ञात आहुती देत असताना किंवा त्यानंतर जर महाराजांना अनुताप वाटू लागला, म्हणजे पश्चाताप वाटू लागला की अरे रे, मी माझ्या संपत्तीचा केवढा मोठा भाग या यज्ञात खर्च केला, तरी ते योग्य होणार नाही. महाराजांनी असला विचार मनात येऊ देता कामा नये, याशी येऊ नये. हे ब्राह्मण हो, त्या पुरोहिताने यज्ञाचा प्रारंभ होण्यापूर्वी यज्ञात भाग घेणाऱ्या लोकांच्या पुढे यज्ञानंतर मनस्ताप होऊ नये यासाठी राजाला उद्देशून म्हटले. काय म्हटले? महाराज, आपल्या या यज्ञात जीवहिंसा, त्याप्रमाणेच अहिंसक चोर, त्याचप्रमाणे चोरी न करणारे, विषयोपभोगी दुर्वर्तनी करणारे, त्याचप्रमाणे त्यापासून प्रवृत्त असलेले असत्यवादी, त्याचप्रमाणे सत्यवादी, निंदक, त्याचप्रमाणे निंदेपासून प्रवृत्त असलेले उद्धट, त्याचप्रमाणे उद्धटपणा न करणारे, व्यर्थ बडबडणारे, त्याचप्रमाणे व्यर्थ न बडबडणारे, द्वेष करणारे, त्याचप्रमाणे द्वेष न करणारे, लोभी, त्याचप्रमाणे निर्लोभी, दुष्ट दृष्टीचे, त्याचप्रमाणे सम्यक दृष्टीचे, असे नाना प्रकारचे लोक येतील. त्यापैकी दुष्कृत्य करणाऱ्या दुर्जनांना दूर आपल्याच कार्यात मग्न राहू द्या. परंतु जे सत्कृत्य करणारे असतील त्यांच्यासाठी सर्व विधी महाराजांनी करावे, त्यांना संतुष्ट राखावे. त्यांच्या संतोषाने महाराजांना शांती लाभणार आहे. आणि ब्राह्मण हो, त्या यज्ञात बैलाचा बळी दिले गेले नाही. बकऱ्याची, कोंबड्याची, पुष्ट डुकराची किंवा किंबहुना कोणत्याही सजीव प्राण्याची हिंसा करण्यात आली नाही. असा यज्ञयुपासाठी झाडे तोडण्यात आली नाही. यज्ञभूमीवर पसरण्यासाठी दर्भाची कापणी झाली नाही. गवत, जे दास, दूत आणि कर्मचारी या यज्ञातील कार्यासाठी नेमले होते त्यांना काम करायला लावण्यासाठी
काठी वापरली गेली नाही, म्हणजे कोणावर जबरदस्ती केल्या गेली नाही, की भय दाखवले नाही किंवा त्यांच्यावर दडपण आणलं नाही, भीती दाखवली नाही. आपले काम करताना त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळले नाहीत, म्हणजे दुखी कोणाला केलं नाही. ज्याला काम करावेसे वाटले त्याने ते काम केले, ज्याला वाटले नाही त्याने काम केले नाही. ज्याला जे योग्य वाटले ते काम त्याने केले, ज्याला जे योग्य वाटले नाही ते काम त्याने केले नाही. केवळ त्याच्यामध्ये काय टाकले ते याच्यामध्ये बघ, तूप, तेल, लोणी, दूध, मध आणि साखर यांच्याच आहुतीने तो यज्ञ तडीस गेला. जर तुम्हाला यज्ञ करावयाचा असेल तर त्या राजा विजेत्यासारखा यज्ञ करा, आणि अन्यथा यज्ञ व्यर्थ आहेत. नाही तर बाकीच्या पद्धतीचे यज्ञ तुम्ही करू नका. प्राण्याचे बळी देणे निर्दयता आहे. यज्ञ हा धर्माचा भाग होऊच शकत नाही. जो धर्म जीव हिंसेने तुम्हाला स्वर्गप्राप्ती मिळवून देईल म्हणतो तो धर्महीन धर्म आहे, तो चांगला धर्म नाही. कूटदत्ताने भगवान बुद्धाला प्रश्न केला, गौतमा, जीव हिंसेपेक्षा अधिक फळ देणारा, अधिक लाभदायक असा दुसरा काही यज्ञाचा प्रकार आहे काय? होय, ब्राह्मण आहे. तथागत भगवान बुद्ध म्हणाले, होय, ब्राह्मण आहे. असा तो यज्ञ कोणता? बुद्ध म्हणतात, तो यज्ञ म्हणजे श्रद्धाशील अंतकरणाने हिंसा, स्तोम, कामपूर्तीसाठी मिथ्याचार, असत्य भाषण आणि बेसावधपणाची मूळ म्हणजे जे उत्तेजन, मद्याचे पान म्हणजे सारू, आपले सुरा, म्हणजे याच्यापासून नशा येते असे सर्व पदार्थ, यापासून प्रवृत्त होण्याची प्रतिज्ञा करणे हा तो यज्ञ आहे. असं भगवान बुद्धाने यज्ञ करायला सांगितलं आहे. उदार दान, निरंतर दान, गृहदान आणि उपदेश ग्रहण या सर्वाहूनही तो श्रेष्ठ प्रकारचा यज्ञ आहे. गौतमाने असे भाषण केल्यानंतर कूटदंत ब्राह्मण तथागतांना म्हणाला, श्रीमन गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहे. काय म्हणाला? श्रीमन गौतमा, तुझे शब्द सर्वश्रेष्ठ आहेत, म्हणजे सत्य आहेत, खरे आहेत. आता उजय नावाचा ब्राह्मण तथागतांना म्हणाला. आता उजय नावाचा ब्राह्मण तथागताला काय म्हणतो? गौतमा, यज्ञ स्तुत्य समजतात काय? म्हणजे यज्ञाची स्तुती केल्या जाते काय? यज्ञ करणं चांगलं आहे काय? तर बुद्ध म्हणतात, नाही ब्राह्मणा, मी यज्ञाची स्तुती करीत नसतो, तरी सुद्धा कुठल्याच यज्ञाबद्दल चांगले म्हणत नाही असे नाही. ब्राह्मणा, ज्या ज्या यज्ञामध्ये गोवध करतात, म्हणजे गायी कापल्या जातात, बकऱ्या कापल्या जातात आणि मेंढराची कत्तल उडते, कोंबड्याची आणि डुकराची कापली जातात आणि विविध प्रकारच्या सजीव प्राण्यांचा नाश होतो, म्हणजे ज्या ज्या यज्ञात हिंसा घडते ते यज्ञ माझ्या मते स्तुतीस पात्र नाहीत. असे का? ब्राह्मणा, कारण असल्या हिंसेपासून व हिंसक यज्ञापासून सज्जन अथवा सन्मार्गगामी लोक दूर राहतात. तसे यज्ञ चांगले माणूस येतात काय? नाही.
परंतु हे ब्राह्मणा, ज्या यज्ञात गोवध होत नाही, गायीची कत्तल केल्या जात नाही आणि सजीव प्राण्यांची हिंसा घडत नाही, असल्या अहिंसक यज्ञाची मी स्तुती करतो. असले यज्ञ म्हणजे उदाहरणार्थ प्राचीन काळापासून रूढ असलेले दान धर्म आणि कुटुंब परिवारांच्या हितासाठी केलेला त्याग. असे का? कारण हे ब्राह्मणा, तथागत म्हणतात, हे ब्राह्मणा, सज्जन व सन्मार्गी लोक असल्या हिंसा रहित यज्ञाच्या समीप जातात, म्हणजे जवळ तशा यज्ञात भाग घेतात. आता उदायन नावाचा ब्राह्मण, उदायन ब्राह्मणाने उज्जैनाने विचारलेल्या प्रश्नासारखाच प्रश्न तथागताला विचारले. तो काय म्हणतो? तो म्हणाला, श्रमण गौतमा, तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? तुम्ही यज्ञाची स्तुती करता काय? बुद्धाने उज्जैला जसे असे उत्तर दिले तसे त्यालाही दिले. भगवान बुद्ध म्हणाले, ऋतूत केलेले योग्य यज्ञ ज्यात निर्दयता नाही, अशा यज्ञाच्या जवळ ज्यांचे डोळ्यावरील इहलोकीचे अज्ञान पटल नाहीसे झालेले आहेत, असे सत्प्रवृत्त लोक जात असतात. ज्यांची जन्ममरणाची एजा आता संपली आहे, तेही या यज्ञाजवळ जातात. प्रज्ञावान आणि पुण्यशील माणसे सांगतात, यज्ञात अथवा श्रद्धायुक्त कर्मकृत्यात श्रद्धाशील अंतकरणाने आहुती दिली तर ते याजक पुण्यमार्ग चालू लागतात. अशा श्रेष्ठ मार्गगामी, त्या म्हणजे मार्गाने जाणाऱ्यांनी उदाहरणे दिलेल्या आहुतीने देव संतुष्ट होतात. अशा आहुतीने विचारवान माणसे प्रज्ञावान बनतात आणि सर्व दुःखरहित होऊन आनंदमय जगात वावरू लागतात. अशा प्रकारे आजचा हा यज्ञावर विश्वास ठेवणे म्हणजे अधर्म आहे. तर अशा प्रकारचे यज्ञाचे फरक तथागताने त्या 3 ब्राह्मणांना समजावून सांगितले. तर आजचा भाग इथे थांबलेला आहे. उद्या भेटूया आपण 6व्या चॅप्टरमध्ये. काल्पनिक अनुमानावर आधारलेला धर्म हा अधर्म आहे. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो. तर उद्या भेटूया आपण.